Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have studied paper second, in which chapter number 5th, application of definite integral. In this period, we have discussed next topic, second paper, differential equation. In differential equation, we have studied first point, definition of differential equation. Second point, order and degree of differential equation. Third point, formation of differential equation. Fourth point, solution of differential equation. Fifth point, types of differential equations. Sixth point, application of differential equation. परंतु यामध्ये जो यावर्षी तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जे आहे आणि ॲप्लिकेशनचा जो भाग आहे तो यावर्षी सिलेबसला नाही. जे पहिले 4 पॉईंट जे आहेत 5 पॉईंट जे आहेत ते 5 पॉईंट तुम्हाला आहेत. मग डिफरन्शियल इक्वेशनचे डेफिनेशन आपण डेरिव्हेटिव्ह पाहिलेलं आहे, इंटिग्रेशन पाहिलं, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेफाइनेट इंटिग्रल पाहिलं. आता पुढचा जो पॉईंट आहे 6 नंबरचा चॅप्टर डिफरन्शियल इक्वेशन. आता डेफिनेशन काय आहे डिफरन्शियल इक्वेशनची? डेफिनेशन, the equation which contains dependent variable, independent variable and its derivative is called differential equation. म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल असेल, इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. आता डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे यामध्ये एक्स जो आहे y जो आहे तो कशावर डिपेंड आहे तर एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. म्हणून त्यामध्ये y इक्वल टू एफ ऑफ एक्स जे आहे एक्सला म्हणायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि वायला म्हणायचं डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल असतील, इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल असं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल dy बाय dx इज इक्वल टू cos x. त्यानंतर सेकंड जे आहे d2y बाय dx स्क्वेअर प्लस k स्क्वेअर इंटू y इज इक्वल टू 0. y ला डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि त्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणून याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. पहिले जे एक्झाम्पल आहे x इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि डिपेंडंट व्हेरिएबल y चा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे, इट्स डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे म्हणून त्या इक्वेशनला म्हणायचं इंडिपेंडंट डिफरन्शियल इक्वेशन म्हणायचं. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल d2w बाय dx स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dw बाय dx प्लस w इज इक्वल टू 0. आता यामध्ये w जे आहे डिपेंडंट व्हेरिएबल आहे, x ला काय म्हणायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणायचं. म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल असतील, इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल असं जे इक्वेशन आहे त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. मग पुढचं एक एक्झाम्पल पहा, d2y बाय dt स्क्वेअर प्लस d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू x. मग हिअर x अँड y आर फंक्शन्स ऑफ t. हा t जो आहे या t ला म्हणायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल, y आणि x ला म्हणायचं डिपेंडंट व्हेरिएबल. का तर हा x आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती कशावर डिपेंड आहे t वर आहे म्हणून याला म्हणायचं t ला म्हणायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल, x y ला म्हणायचं डिपेंडंट व्हेरिएबल. मग डिपेंडंट असतील, इंडिपेंडंट असेल आणि इट्स डेरिव्हेटिव्ह असेल असं इक्वेशन जे आहे त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. थर्ड एक्झाम्पल फिफ्थ नंबर आहे d3y बाय dx क्यूब प्लस x इंटू dy बाय dx मायनस 4x इंटू y इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. किंवा हे 6 नंबर आहे
r इंटू डी आर अपॉन डी थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 5. हे पण काय आहे तर डिफरन्स इक्वेशन आहे. थिटा इंडिपेंडंट आहे, आर डिपेंडंट आहे आणि डी आर बाय डी थिटा इट्स डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून असं जे इक्वेशन आहे यांना म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. त्यानंतर ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण पाहिले हे एक्झाम्पल पाहिले. डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन पाहिली. आता पुढचा जो पॉईंट आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, यावरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारू शकतात. कुठलंही एखादं डिफरन्शियल इक्वेशन दिलं जाईल आणि त्याची ऑर्डर ओळखा आणि त्याची डिग्री ओळखा, असाही 2 मार्कला क्वेश्चन असेल. किंवा यावरती MCQ पण तुम्हाला विचारू शकतात. आता MCQ कसं असणार आहे तर तुम्हाला एक डिफरन्शियल इक्वेशन दिलं जाणार आहे आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री तुम्हाला काय करायचे फाइंड करायची. मग असाही MCQ परीक्षेला 2 मार्कसाठी असू शकेल. मग सुरुवातीला ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग ऑर्डर कशाला म्हणायचं, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग दी ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन is the highest order of the derivative appearing in the equation is called order of differential equation. ऑर्डर म्हणजे काय तर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठला आहे ती त्याची काय असणार आहे ऑर्डर असणार आहे. आता पहिलं एक्झाम्पल झालं dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणून याची जी ऑर्डर आहे याची ऑर्डर असणार आहे 1. तर सेकंड d2y बाय dx स्क्वेअर प्लस k स्क्वेअर इंटू y इज इक्वल टू 0. हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड, म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची जी ऑर्डर आहे ती असणार आहे 2. थर्ड एक्झाम्पल d2w बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dw बाय dx प्लस w इज इक्वल टू 0. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग याची डिफरन्शियल इक्वेशनची जी ऑर्डर आहे ती काय असणार आहे 2 असणार आहे. त्यानंतर नोट लक्षात ठेवा dy by dx is also denoted by y dash. dy by dx is also denoted by y dash. d2y by dx square is also denoted by y double dash. आणि d3y by dx cube is also denoted by y triple dash. आणि मग nth डेरिव्हेटिव्ह कसं लिहिता येईल तर dny by dx raised to n is denoted by yn. तर हे सिम्बॉल लक्षात ठेवा. मग आणि पुढे दी ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आर ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर. ऑर्डर जे असणारे आणि डिग्री जे असणारे डिफरन्शियल इक्वेशनची ही ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर असणारे, ती निगेटिव्ह नसणारे. त्यानंतर आता पुढचा जो पॉइंट आहे डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डी म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता डेफिनेशन पाहूया आपण. द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन. डिग्री कशाला म्हणायचं तर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन किंवा ऑर. द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द इक्वेशन when it is free from radicals and fractional indices. ती जी पॉवर आहे ती पॉवर कशी नसली पाहिजे
तर फ्रॅक्शनल म्हणजे पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये नसली पाहिजे किंवा रॅडिकल या फॉर्ममध्ये नसली पाहिजे, स्क्वेअर रूटमध्ये नसली पाहिजे. मग असं जर असेल, जी हायेस्ट पॉवर आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची ती जी पॉवर आहे त्याला म्हणायचं डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग एक्झरसाइज आहे बा, क्वेश्चन आहे, एक्झरसाइज आहे एक्झरसाइज 6.1. क्वेश्चन आहे डिटरमाइन दी ऑर्डर अँड डिग्री ऑफ दी फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. आता डिफरन्शियल इक्वेशन असा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारू शकता. अशा टाईपचं एक डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल परीक्षेत आणि त्याची ऑर्डर आणि त्याची डिग्री डिटरमाइन करा, असा एक क्वेश्चन परीक्षेला 2 मार्क्ससाठी विचारू शकता. किंवा एखादा असं डिफरन्शियल इक्वेशन दिलं जाईल आणि यावरती MCQ असेल की याची ऑर्डर काय आहे आणि त्याची डिग्री काय आहे, असा एक क्वेश्चन परीक्षेला विचारू शकता. किंवा सुरुवातीला डिग्री म्हणतील, नंतर ऑर्डर म्हणतील, त्याच्या सिक्वेन्सनुसार ते काय करायचं, ओळखायचं. आता हे जे एक्झाम्पल आहे, d2y/dx² प्लस x इंटू dy/dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे, या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर काय आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणून याची ऑर्डर जी आहे ती काय असणार आहे, 2 असणार आहे. आणि या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर असणार आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर ती असते डिग्री. मग आता इथे d2y/dx² याची ऑर्डर जी आहे 2 आली आणि डिग्री काय असणार, याची पॉवर काय असेल, 1 आहे, म्हणून याची डिग्री काय असणार, 1 असणार आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, क्यूब द स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y/dx². आता हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जर पाहिलं आपण तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून याची ऑर्डर असणार आहे 2. परंतु आता याची आपल्याला डिग्री फाइंड करायची, परंतु जी पॉवर आहे ती पॉवर काय नसली पाहिजे, पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये नसली पाहिजे. किंवा एखादा cos x असेल, त्याचा अँगल जो आहे तो dy/dx या फॉर्म मध्ये नसला पाहिजे, फ्री फ्रॉम रॅडिकल्स असला पाहिजे. मग इथे लेफ्ट साइडला पाहिलं तर 1 प्लस dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे याचा क्यूब द स्क्वेअर रूट, म्हणजेच ब्रॅकेट रेज टू पॉवर काय येईल, 1/3. क्यूब द स्क्वेअर रूट म्हणजे 1/3. आता हा 1/3 मला कॅन्सल करायचा आहे. मग 1/3 जर कॅन्सल करायचा असेल तर दोन्ही साईडचा काय करावं लागेल, मला क्यूब घ्यावा लागेल. मग दोन्ही साईडचा जर क्यूब घेतला तर लेफ्ट साईडला 1/3 इंटू 3 कॅन्सल होईल, पॉवर येईल 1, आणि राईट साईडला येईल d2y/dx² ब्रॅकेट रेज टू पॉवर येईल 3. आता पॉवर जो आहे तो p अपॉन क्यू या फॉर्म मध्ये नाहीये, म्हणून हायेस्ट ऑर्डर आहे सेकंड, त्याची हायेस्ट पॉवर आहे 3, म्हणून याची ऑर्डर येईल 2 अँड डिग्री इज 3. पुढचं थर्ड नंबर, dy/dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 डिवाइड बाय dy/dx. हा dy/dx जर आपण लेफ्ट साइडला घेतला तर तो काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणजेच dy/dx इंटू dy/dx म्हणजेच काय लिहिता येईल, dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे, या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कुठला आहे, तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर जी आहे ती 1 असणार आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर dy/dx इंटू dy/dx म्हणजेच dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे 1, परंतु त्याची हायेस्ट पॉवर काय आहे, 2 आहे, म्हणून इट्स ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 2. फोर्थ नंबर,
d2y by dx square plus dy by dx plus x is equal to square root of 1 plus d3y by dx क्यूब. आता हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे थर्ड ऑर्डर आहे, म्हणून याची ऑर्डर येईल 3, परंतु याची डिग्री आपल्याला फाइंड करायची. आता हे 1 प्लस dy बाय d3y बाय dx क्यूब हे स्क्वेअर रूट मध्ये आहे. स्क्वेअर रूट म्हणजेच x या ब्रॅकेटचा पॉवर काय आहे 1/2 आहे. मग हा 1/2 कॅन्सल करायचा असेल तर मला काय करावं लागेल, दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्यावा लागेल. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर घेतला तर 1 प्लस d3y बाय dx क्यूब ब्रॅकेट रेस टू पॉवर येईल 1. म्हणजेच हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे थर्ड आणि त्याची हायेस्ट पॉवर आहे 1, म्हणून ऑर्डर इज 3 अँड डिग्री इज 1. पुढचं 5 नंबर, d2y by dt स्क्वेअर प्लस dy by dt ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता सिंपल आहे, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड आणि त्याची हायेस्ट पॉवर आहे 1, म्हणून ऑर्डर इज 2, डिग्री इज 1. 6 नंबर, y ट्रिपल डॅश ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3y डबल डॅश प्लस 3x इंटू y डॅश प्लस 5y इज इक्वल टू 0. आता यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणून याची ऑर्डर येईल 3, परंतु त्याचा पॉवर काय आहे 2 आहे, म्हणून ऑर्डर इज 3, डिग्री इज 2. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस ऑफ dy बाय dx इज इक्वल टू 0. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे, या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि त्याची पॉवर आहे 2, परंतु इथे हा कॉसचा जो अँगल आहे तो dy बाय dx आहे. म्हणजे फ्री फ्रॉम रॅडिकल्स आहे का, फ्रॅक्शनल इंडायसेस आहे का. फ्रॅक्शनल इंडायसेस म्हणजे p/q या फॉर्म मध्ये नसलं पाहिजे आणि फ्री फ्रॉम रॅडिकल्स म्हणजेच कॉसचा जो अँगल आहे असा dy बाय dx ही टर्म नसली पाहिजे किंवा e रेस टू चा पॉवर dy बाय dx नसलं पाहिजे. असं जर असेल तर त्याची डिग्री नॉट डिफाईन. आता ते ऑर्डर 2 येईल परंतु डिग्री नॉट डिफाईन का, तर कॉसचा जो अँगल आहे तो dy बाय dx आहे, फ्री फ्रॉम रॅडिकल्स नाहीये, म्हणून याची डिग्री नॉट डिफाईन. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल 8 नंबरचा आहे 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर त्या ब्रॅकेटचा पॉवर 3/2 इज इक्वल टू 8 इंटू d2y बाय dx स्क्वेअर. आता यामध्ये जर पाहिलं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तर हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डर, परंतु लेफ्ट साइडला पाहिलं तर लेफ्ट साइडला ब्रॅकेटचा पॉवर आहे 3/2. म्हणजे आपल्याला जी पॉवर आहे तो p/q या फॉर्म मध्ये नसला पाहिजे. 3/2 म्हणजे मला 1/2 कॅन्सल करायचं. मग दोन्ही साइडचा जर स्क्वेअर घेतला तर लेफ्ट साइडचा 1/2 काय होईल, कॅन्सल होईल. मग हायेस्ट डेरिव्हेटिव्ह येईल सेकंड, त्याचा हायेस्ट पॉवर येईल 2, म्हणून ऑर्डर 2, डिग्री 2. पुढचं एक्झाम्पल असंच पहा 9 नंबर, d3y बाय dx क्यूब ब्रॅकेट रेस टू पॉवर 1/2 मायनस dy बाय dx ब्रॅकेट रेस टू पॉवर 1/3 इज इक्वल टू 20. आता हायेस्ट ऑर्डर आहे थर्ड ऑर्डर, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली लगेच लक्षात आलं असेल की ऑर्डर त्याची काय आहे 3 आहे, परंतु आता त्याची पॉवर जे आहे 1/2 आहे, म्हणजे हे 1/2 या फॉर्म मध्ये नसली पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर असला पाहिजे. मग 1/2 मला कॅन्सल करायचा आहे तर काय करावं लागेल,
लक्षात घ्या आहे 1/2 कॅन्सल आणि लेफ्ट साईडचा इथे लेफ्ट साईड जो आहे dy बाय dx ब्रॅकेट रेस टू 1/3 हा 1/3 पण काय झाला पाहिजे कॅन्सल झाला पाहिजे म्हणजेच 2 आणि 3 असा एक संख्या बघायची की या 2 आणि 3 ने त्याला भाग केला पाहिजे मग 6 घेतला 6 पॉवर घेतला दोन्हीचा बी तर इथे काय येईल 6/2 म्हणजेच 3 येईल आणि 6/3 म्हणजेच 2 येईल पॉवर काय झाला 1/p/q हा फॉर्म काय झाला कॅन्सल झाला म्हणून हायेस्ट ऑर्डर आहे थर्ड आणि त्याची पॉवर आहे 3 म्हणून ऑर्डर 3 डिग्री 3 त्यानंतर 10 नंबर x plus d2y by dx square is equal to square root of 1 plus dy by d2y by dx square bracket square आता हायेस्ट ऑर्डर आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह परंतु त्याची जी पॉवर आहे हे स्क्वेअर रूट म्हणजे त्याचा ब्रॅकेट रेस टू पॉवर काय आहे 1/2 आहे मग काय करावं लागेल दोन्ही साईडचा काय करायचा स्क्वेअर घ्यायचा मग लेफ्ट साईडचा स्क्वेअर घेतला तर या ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल राईट साईडचा स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल मग हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड त्याची हायेस्ट पॉवर आहे 2 म्हणून ऑर्डर 2 डिग्री 2 त्यानंतर e रेस टू dy बाय dx प्लस dy बाय dx इज इक्वल टू x आता इथे पण पहा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आहे फर्स्ट ऑर्डर म्हणून ऑर्डर 1 झाली परंतु त्याची पॉवर आहे 1 फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर काय आहे 1 आहे परंतु ती डिग्री आहे का नाही कारण की e रेस टू e चा पॉवर काय आहे dy बाय dx आहे हा फ्री फ्रॉम रॅडिकलचा आहे का नाही e चा पॉवर dy बाय dx आहे म्हणून याची ऑर्डर येणार 1 बट डिग्री इज नॉट डिफाइंड डिग्री काय होणार नाही नॉट डिफाइंड त्यानंतर 12 नंबर डिटर्मिनंट आहे एक्स क्यूब फर्स्ट रो आहे एक्स क्यूब वाय क्यूब 3 सेकंड रो आहे 2x स्क्वेअर 3y इंटू dy बाय dx आणि 0 थर्ड रो आहे 5x 2 इंटू y d2y बाय dx स्क्वेअर इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर 0 इज इक्वल टू 0 आता याची आपल्याला ऑर्डर आणि डिग्री काय करायचंय डिफाईन करायचे मग मल्टिप्लिकेशन घेतलं इथे एक्स क्यूब इंटू तर हायेस्ट ऑर्डर पाहायचं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हे असणार आहे सेकंड म्हणून याची ऑर्डर येणार आहे 2 परंतु त्या dy बाय d2y बाय dx स्क्वेअरचा हायेस्ट पॉवर तो इथे 1 आहे म्हणून त्याची ऑर्डर 2 डिग्री 1 त्याचं एक्सपान्शन घ्या ते एक्सपान्शन असंच येईल त्याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह असणार आहे सेकंड ऑर्डर म्हणून ऑर्डर 2 आणि त्याची पॉवर त्या हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर ती असते डिग्री ती असणारी 1 म्हणून डिग्री इज 1 आता होमवर्कसाठी असे काही एक्झाम्पल आहेत तुम्ही एक्झरसाइजसाठी सोडवा पहिलं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस 3x इंटू dy बाय dx प्लस 4y इज इक्वल टू 0 सेकंड इक्वेशन आहे d3y बाय dx क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x इंटू y dy बाय dx मायनस 3x प्लस 3y प्लस 7 इक्वल टू 0 थर्ड आहे r इंटू dr अपॉन d थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू 5 फिफ्थ नंबर आहे d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू x आणि फिफ्थ नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट इज टू पॉवर 3/2 तर हे एक्झाम्पल सोडवा म्हणजे आपण पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट पुढच्या लेक्चरला पाहू फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आता आपण थांबू